राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलंय। आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींवर आक्षेपार्ह भाषेत संजय गायकवाड यांनी टीका केली। आरक्षणाची भाषा संपवणाऱ्याचं मनातल्या ओठावर आल्याचं गायकवाड म्हणाले आणि त्यांच्या वादग्रस्त विधानाचे आता तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हिंसावादी जी व्यवस्था आज राज्यामध्ये जी सत्तेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि जो सत्तेचा माज आहे यांच्यामध्ये, या सत्तेच्या माजाचा हा प्रकार आहे। राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो, हे हिंसेला समर्थन करतात आणि वरून हिंदू संस्कृतीचा आम्हीच ठेकेदार आहोत या पद्धतीनं वागतात आहेत। पण खऱ्या अर्थानं यांना हिंदू संस्कृतीच कळली नाही आणि देशाचं संविधानही कळलं नाही आणि म्हणून हे वक्तव्य करतात। याच्यावर सरकारने सुमोटो कारवाई त्यांच्या आमदारावर करावी ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे।